आता आषाढी वारीचे वेध सर्व वारकऱ्यांना लागलेले असताना त्या पार्श्वभूमीवरती एका विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही रेल्वे आता पंढरपूरकडे या वारकऱ्यांसह जाणार आहे। त्यामुळे त्याला हिरवा कंदील दाखवण्यासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आशिष शेलार उपस्थित असल्याचं आपण यावेळेला पाहतोय आणि ही विशेष ट्रेन सोडणार असल्याचं भाजपकडून कालच सांगण्यात आलेलं होतं। आषाढी वारीसाठी असलेली ही विशेष ट्रेन मंगल प्रभात लोढांची देखील उपस्थिती आहे त्या ठिकाणी आणि अगदी काही क्षणामध्ये ही विशेष ट्रेन जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं भाजपकडून या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ही विशेष ट्रेन सर्व वारकरी आणि भाविकांना घेऊन थेटपणे पंढरपूरसाठी रवाना होणार आहे। CSMT स्थानकामधून ते पंढरपूर असा हा संपूर्ण प्रवास असणार आहे। मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीमध्ये खास ही रेल्वे सोडली जाते। यावेळेला उपस्थित असलेले वारकरी आणि भाविकांकडून खास टिटा त्यांना यावेळेला देण्यात आलेला होता। त्यावेळी टिळा लावून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। CSMT स्थानकामधून ही विशेष ट्रेन अगदी काही क्षणामध्ये रवाना होईल आणि अशा प्रकारे हिरवा कंदील दाखवल्यानंतर अखेर ही विशेष ट्रेन पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेली आहे। याच ट्रेनच्या माध्यमातून CSMT ते थेट पंढरपूर अशा प्रकारे भाविकांना प्रवास करता येईल आणि ही विशेष ट्रेन रवाना झाल्यानंतर कदाचित या संदर्भातली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मिळू शकते। मात्र CSMT स्थानकामधून ही विशेष ट्रेन पंढरपूरच्या दिशेनं रवाना। पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही नमो एक्सप्रेस या ठिकाणून सोडली जाते आहे। सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी आणि आशिष शेलारजी यांनी पुढाकार घेऊन सर्व भाविकांकरता ही व्यवस्था केली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे, आध्यात्मिक स्वाभिमान आहे आणि विशेषतः ज्या वारकरी पंथाने भागवत ध्वजाची पताका शेकडो वर्ष उंच ठेवली त्या भागवत धर्माचा सर्वात मोठा मेळा हा आपल्याला पंढरीला पाहायला मिळतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।